Hello friends, welcome to my YouTube channel. Welcome to ज्ञानी गुरुवार. आता ही आपण प्रत्येक गुरुवारी एक सिरीज चालवते की व्हॅल्युएशन्स जे काही एक डिफिकल्ट टॉपिक आहे एटीपी मध्ये. सो त्याच्यावर आपण प्रत्येक गुरुवारी एक व्हिडिओ टाकतो. सो यावेळेस मागच्या वेळेस जो आपण मार्केट अप्रोच बघितला म्हणजे आपलं मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन सुरू होतं त्याच्यात आपण मार्केट अप्रोच बघितला. सो यावेळेस आपण बघणार आहे कॉस्ट अप्रोच. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला पुढच्या गुरुवारी त्याचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, चलो विल स्टार्ट फॉर द मार्केट अप्रोच. बघा, एकदा आपण रिवाइज करू की मागच्या वेळेस आपण मार्केट अप्रोच मध्ये काय बघितलं होतं. सो मार्केट अप्रोच काय आहे की जेव्हा तुमच्याकडे नियर बाय व्हिसिनिटी मध्ये सेम बिल्डिंग्स किंवा सेम व्हॅल्युएशन करणारे प्रॉपर्टी जर मिळत असेल, तेवढे ट्रान्झॅक्शन झाले असेल त्या काळात, तर यू कॅन कंपेअर दॅट प्रॉपर्टी विथ द अदर. सो इन मार्केट अप्रोच कंपॅरिझन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. की जर तुम्ही त्या प्रॉपर्टीशी कोणत्या दुसऱ्या प्रॉपर्टीशी कंपेअर करू शकत असाल ज्या इन द नियर फ्युचर जे विकलेलं इन द नियर काळात ते विकलं गेलं असेल तर तुम्ही त्याला कंपेअर करू शकता. नेक्स्ट अप्रोच जे आज आपण शिकणार आहे दॅट इज द कॉस्ट अप्रोच. तुम्हाला प्रश्न पडेल की मॅडम कॉस्ट अप्रोच कसा काय, कोणत्याही बिल्डिंगला कॉस्ट अप्रोच कसा असू शकतो का, त्याचं व्हॅल्यू कधी वाढत नाही का. सो फॉर एक्झाम्पल काही अशा गोष्टी असतात विच इज नॉन मार्केटेबल इन नेचर. नॉन मार्केटेबल इन नेचर की फॉर एक्झाम्पल एखादा टेम्पल आहे, ताजमहल आहे. आता इन द नियर विसिनिटी असं तर काही नाहीये की एक ताजमहल विकला दुसरा ताजमहल विकला. सो या केसमध्ये त्या ताजमहलचं व्हॅल्युएशन कसं करायचं किंवा त्या पोलीस स्टेशनचं व्हॅल्युएशन कसं करायचं, त्या चर्चचं किंवा त्या टेम्पलचं व्हॅल्युएशन कसं करायचं. सो दे आर नॉन मार्केटेबल, प्युअरली नॉन मार्केटेबल इन नेचर. सो या केसमध्ये इवन नो वन विल ट्रान्सफर द टेम्पल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, म्हणजे दॅट इज नॉट ट्रान्सफरेबल ऑल्सो. सो बेसिकली दे आर नॉन मार्केटेबल. या केसमध्ये तुमच्याकडे द लास्ट ऑप्शन इज कॉस्ट अप्रोच. म्हणजे व्हॉट इज कॉस्ट अप्रोच, त्या लँडची व्हॅल्यू किती आहे आणि त्या बिल्डिंगची डेप्रिशिएटेड व्हॅल्यू किती आहे, दॅट्स इट. लँड अँड बिल्डिंग म्हणजे फक्त लँड आणि बिल्डिंगची जर तुम्ही ऍडिशन कराल व्हॅल्यूची, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉपर्टी अँड दॅट इज नोन एज कॉस्ट अप्रोच. बघा, खूप साऱ्या अशा प्रॉपर्टीज असतात की जे आर स्पेशलाइज्ड इन नेचर, जे आर हॅव्हिंग द कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा म्हणते तुम्हाला की चर्च, आता हा चर्च तुम्ही मार्केट अप्रोचनी नाही करू शकत बिकॉज पहिले कोणता चर्च विकला गेला आहे का, अजून कोणता नियर व्हिसिनिटी मध्ये चर्च विकल्या गेलाय का. चर्च विकल्या जात नाही किंवा टेम्पल विकल्या जात नाही. ते आर प्युअरली नॉन मार्केटेबल इन नेचर. नाहीदर त्याच्यातनं इन्कम येत आहे. सो यू कॅन नॉट गो बाय द मार्केट अप्रोच, यू कॅन नॉट गो बाय द इन्कम अप्रोच. सो अशाच प्रॉपर्टी ज्यांना काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असतं, या प्रॉपर्टीजला आपण नॉन मार्केटेबल म्हणतो आणि त्यांना मग आपण कॉस्ट अप्रोचने वापरतो. आता हा कॉस्ट अप्रोचला एक स्पेसिफिक नाव आहे लँड अँड बिल्डिंग मेथड. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंग मेथड्स आहे आणि इट मे बी अ रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ बिल्डिंग. या लँडची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आणि बिल्डिंगला रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ द बिल्डिंग, या दोघांना जर तुम्ही ऍड केलं तर यू विल फाइंड द कॉस्ट अप्रोच. ऑन अ सिमिलर लाईन कॉन्ट्रॅक्टर्स मेथड. दिस इज कॉन्ट्रॅक्टर्स. एवढं एक तुम्हाला आज लक्षात ठेवायचं आहे की कॉन्ट्रॅक्टर्स मेथड is similar to land and building method is similar to cost approach. म्हणजे हे सगळे एकसारखे आहे, हे सगळे एकसारखे आहे. यू हॅव टू सी द ऑप्शन्स की कोणतं आन्सर आहे. सो हे सगळे एकच नाव आहे. ठीक आहे, आता व्हॉट इज कॉन्ट्रॅक्टर्स मेथड.
ऑन अ सिमिलर लाईन अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, ऑइल रिफायनरीज, केमिकल वर्क, सिमेंट वर्क्स, की मार्केट अप्रोच तुम्ही वापरू शकत नाही बिकॉज दे आर म्हणजे अशा खूप साऱ्या ऑइल इंडस्ट्रीज विकल्या गेल्या किंवा केमिकल इंडस्ट्रीज विकल्या गेल्या असं होत नाही. ऑन अ सिमिलर लाईन याला तुम्ही इन्कम अप्रोच पण नाही लावू शकत बिकॉज जेव्हा मी एका पर्सन कडे ऑइल रिफायनरीज आहे आणि मी त्याला दुसऱ्या पर्सनला विकत आहे, देर आर द मेनी मेनी बिग बिग मशिनरीज. सो जो कोणी तो विकत घेणार आहे त्याला तो दे कॅनॉट चेंज द लँड यूज, त्यांना ऑइल रिफायनरीच वापरावं लागणार आहे. कारण की त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या मशिनरीज आहे आणि त्यानुसार त्यांनी सगळं डिझायनिंग केलेलं आहे. सो प्रॉफिट प्रॉफिट मेथड सुद्धा याला वापरू शकत नाही, कारण की शुड नॉट बी यूज, बट नो म्हणजे काही रिलायबल अकाउंट्सच नसतात रिलेटेड टू धिस ऑक्युपेशन्स. सो मोस्ट प्रोबेबली प्रॉफिट टेस्ट पण इथे अप्लाय होत नाही, म्हणजे इन्कम टेस्टही अप्लाय होत नाही आणि मार्केट अप्रोच अप्लाय होत नाही. सो या केसमध्ये लँड अँड बिल्डिंग मेथड इज द ओनली अप्रोच दॅट यू कॅन यूज. सो या केसमध्ये सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्स मेथड वापरता. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ कॉस्ट अप्रोच जे तुम्ही वापरतात आणि त्याला म्हणतात कॉस्ट अप्रोच. आणि ऑल दिस कॉन्ट्रॅक्टर्स मेथड अँड लँड अँड बिल्डिंग मेथड, दे बोथ आर द सेम नेम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथपर्यंत आय गेस कॉस्ट अप्रोच पर्यंत तुम्हाला क्लिअर असेल की मार्केट अप्रोच कधी वापरायचा आणि कॉस्ट अप्रोच कधी वापरायचा. पुढच्या गुरुवारी वी आर गोइंग टू डील विथ अ इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज इन्कम अप्रोच. आणि मग पुढच्या गुरुवारच्या एंडला मी काही क्वेश्चन्स घेईल तुमच्याकडनं की या तिन्ही अप्रोच रिलेटेड तुम्हाला समजलेलं आहे का. सो प्लीज सबस्क्राईब. आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा कळेल की हाऊ दिस मेथड इज इम्पॉर्टंट ॲज पर द एटीपी पॉइंट ऑफ व्ह्यू. एटीपीच्या एक्झामसाठी या टॉपिकला घेऊन 2 ते 3 प्रश्न येतील की असं असं आहे आणि याच्यात तुम्ही कोणत्या मेथड वापरणार, टेम्पलला कोणती मेथड वापरायची. सो इन दॅट केस दिस इज व्हेरी युजफुल. थँक्यू. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हॅव अ नाईस डे. भेटूया पुढच्या गुरुवारी. थँक्यू.